हॅलो, नमस्कार सगळ्यांना. तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर तुम्ही कशा आहात? सगळे कशा आहात? ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मला हे पण सांगा, की तुमच्या इथं पाऊस पडत आहे का? कारण आमच्या इथं भरपूर पाऊस पडायला आहे. खूप थंडी चालली बाहेर. म्हणजे हात वगैरे पूर्ण सगळे थंडीनं सगळी गरमी बाहेर पडली हातामध्ये. सो असं चाललेलं आहे. ओके. तर गाईज आजचा आहे जॉब अपॉर्च्युनिटी. मी आजच्या जे सांगणार आहे ते आजचं वर्क फ्रॉम होम जॉब आहे. आणि हे तुम्ही कुठून पण बसून काम करू शकता आणि इथं फक्त तुम्ही मोबाईलमधून काम करायचं आहे. कारण मला भरपूर कमेंट येतात, की मोबाईलचे जॉब असले तर सांगा म्हणून. तर हे सांगत आहे, की हा कंप्लीटली मोबाईल बेस्ड जॉब आहे. Android मोबाईलमधून तुम्हाला हा काम करायचा आहे. दिवसातून जरी तुम्ही 4-5 तास काम केला आणि तुमचे जे टास्क दिले असेल, जर तुम्ही टास्क कंप्लीट केला, तर तुम्हाला निअर बाय 15,000 पर्यंत तुम्हाला सॅलरी इथं पडू शकते. ओके. आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कोणी पण करू शकतं हे. काही कंडिशन नाही आहे इथं. कोणी पण करू शकतं, हाऊसवाईफ पण करू शकते. ओके. स्टुडंट पण करू शकतो. 10th पास असलेले पण हे करू शकतात जॉब. असं जॉब आहे. ओके. तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, कारण व्हिडिओचा प्रत्येक पार्ट हा इम्पॉर्टंट आहे. जेव्हा तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघाल तेव्हाच तुम्हाला सगळं समजेल. नाहीतर तुमच्या डोक्यामध्ये क्वेश्चन असणार आणि तर मी 2 प्रकारचे जॉब सांगणार आहे. तर ते तुम्ही पूर्ण डिटेल्स ऐका सगळे. ओके. म्हणजे सगळे डिटेल्स तुम्ही ऐका आणि तुम्हाला काही पण समजलं नसेल, काही क्वेश्चन्स वगैरे असतील, तर प्लीज तुम्ही मला कमेंट करू शकता. मी कमेंटचा आन्सर करतेच. ओके. तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आता तुम्ही स्क्रीनवरती ते चेक करू शकता. ह्या साईडला स्क्रीनमध्ये तुम्ही चेक करा. तुम्हाला दिसेल इथे. ओके. ओके. मग तुमचं पहिलं जे जॉब असणार आहे ना, ते पहिलं जॉब आहे तुमचं टेलिकॉलिंग ऑपरेशन्स म्हणून. इथं काय असणार टेलिकॉलिंग ऑपरेशन्समध्ये त्यांनी म्हटलेत, की "वी आर लुकिंग फॉर टेलिकॉलिंग एजंट्स हू कॅन कॉल अँड एंगेज द ग्राउंड टीम." ओके. "ॲक्सेस क्वालिटी, इन्फॉर्म डेली ब्रीफिंग टॉपिक्स अँड प्रोव्हाईड इनसाईट ऑन हाऊ टू डू द थिंग्स." म्हणजे तुम्हाला टीम एंगेज करायचं आहे, टीमला ग्राउंड टीमला एंगेज करायचं आहे. डेली त्यांच्याकडून टॉपिक्स त्यांना शेअर करायचं आहे. डेली त्यांच्याकडून आउटपुट्स घ्यायचं आहे. त्यांचा परफॉर्मन्स बेस्ट करायचा आहे. ओके. ह्याला काय म्हणतात टेलिकॉलिंग ऑपरेशन्स म्हणजे म्हणजे जे जॉब करतात ना त्यांच्यावरती तुम्हाला कंट्रोल करायचं आहे. टीम हँडलिंगसारखं तुम्हाला इथं काम करावं लागेल. त्याला म्हणतात टेलिकॉलिंग ऑपरेशन्स. ओके. तर इथे दिलेत असते तिथे रिक्वायरमेंट काय आहे तिथं शुड हॅव टेलिकॉलिंग एक्सपिरियन्स इन पास्ट. जर तुम्हाला पास्टमध्ये एक्सपिरियन्स आहे ह्या जॉबसाठी सांगायला मी टेलिकॉलिंग ऑपरेशन ह्या जॉबसाठी जर आहे तर चालेल. असं म्हटले त्यांनी रिक्वायरमेंट आहे त्यांना म्हणजे त्यांना टीम हँडल करायचं आहे बरोबर. मग तुम्हाला थोडंफार तर एक्सपिरियन्स असायला पाहिजेत टेलिकॉलिंगमध्ये. नंतर अँड्रॉइड स्मार्टफोन विथ स्ट्रॉंग इंटरनेट कनेक्टिव्हिटी. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुमच्याकडे अँड्रॉइड असायला पाहिजे मोबाईल आणि स्ट्रॉंग इंटरनेट जे असते ते स्ट्रॉंग असायला पाहिजे. ओके. प्रोजेक्ट डिटेल्स काय दिले त्यांनी टू कॉन्टॅक्ट लीड्स बाय टेलिकॉलिंग टू चेक देअर नॉलेज ऑन द डेज टॉपिक डिस्कस्ड ऑन फील्ड. ओके. मग तुम्ही कॉन्टॅक्ट करायचं आहे जे लीड्स असतात त्यांच्यावर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं आणि त्यांच्या ज्या फील्डमध्ये त्यांना नॉलेज किती आहे ते तुम्हाला चेक करायचं. ओके. आणि ते कंप्लीट करायचं टास्क अँड सेट द टार्गेट एव्हरी डे. तुमचं टास्क जे असतं ते टास्क तुम्हाला कंप्लीट करायला पाहिजे. आणि तुम्हाला त्यांनी बहुतेक टार्गेट देतील. ते टार्गेट तुम्हाला कंप्लीट करायचं आहे. मग इथे काय दिले त्यांनी मिनिमम टायमिंग 40 ऑन कॉल्स ऑडिट पर डे म्हणजे 40 कॉल तर तुम्हाला दिवसातून करायचे आहेत. ओके. आणि हे रिमोट असणार आहे, वर्क फ्रॉम होम असणार आहे. नंतर टू अंडरस्टँड द ब्रीफिंग प्रोव्हायडेड एव्हरी डे ॲट 10:30 AM अँड ऑडिट बेस्ड ऑन द क्वेश्चन्स प्रोव्हायडेड बाय द टीम. आणि त्यांची 10:30 AMला सगळ्यांची तुमची मीटिंग असेल आणि तुम्हाला त्यांनी क्वेश्चन्स पण देतात. त्यांना प्रोव्हाईड करतात तुम्हाला क्वेश्चन्स वगैरे. म्हणजे इन शॉर्ट काय सांगायचं म्हटलं तर तुम्हाला तिथे ट्रेनिंग त्यांनी प्रोव्हाईड करणार. ओके. काय-काय असते ते. स्टेप्स 2 आपल्या इथे तुम्हाला अप्लाय करायचं. हे त्यांनी Google फॉर्म दिलेला आहे. ओके. तर ह्या Google फॉर्ममध्ये काय करायचं तुमचे डिटेल्स तुम्हाला ॲड करायचं आहे. बेस्ड ऑन युअर रिस्पॉन्स अवर सिलेक्शन टीम विल गिव्ह यू कॉल टू डिस्कस फर्दर. मग तुमच्या रिस्पॉन्सवरती तुम्ही जे फॉर्म फिल करता त्याच्यावरती तुम्हाला काय करते त्यांची सिलेक्शन टीम जी आहे ती तुम्हाला कॉल करेल. ओके. पोस्ट फायनल सिलेक्शन ब्रीफिंग अँड ऑनबोर्डिंग प्रोसेस विल बी शेअर्ड विथ यू. एकदा तुमचं सिलेक्शन झालं तर मग ऑनबोर्डिंग प्रोसेस त्यांनी तुम्हाला शेअर करतात. ओके. आणि इथे दिलेत बघा तुम्ही अर्न करू शकता पोटेन्शियल तर 20,000 पर्यंत तुम्ही अर्न करू शकता. कंप्लीटली बेस्ड ऑन टार्गेट अँड परफॉर्मन्स. नो फिक्स्ड पेआउट ॲप्लिकेबल. ह्याने काय म्हटलं फिक्स्ड नाही आहे. पण तुम्ही जसं काम करता आणि तुमचं कसं परफॉर्मन्स आहे, कसं तुमचं टार्गेट तुम्ही कंप्लीट करा त्याच्यावर तुम्हाला सॅलरी मिळणार आहे. ओके. इथं बघू शकता फॉर्म तुम्हाला जर फिल करायचं असेल तर काय-काय डिटेल्स तुम्हाला घ्यायचं नेम घालायचा आहे, फोन नंबर घालायचा आहे, जे WhatsAppमध्ये असायला पाहिजे. म्हणजे त्याला WhatsApp पण असायला पाहिजे. आणि नंतर टीम हँडलिंग एक्सपिरियन्स तुम्हाला टीम हँडलिंग एक्सपिरियन्स आहे का ते तुम्ही चेक करायचं. कारण तुम्हाला टीम पण हँडल करायला देणार आहेत. ओके. तर येस म्हणून करा. नंतर हाऊ मेनी इयर्स प्रायर टेलिकॉलिंग तुम्हाला एक्सपिरियन्स आहे तर घाला, नसेल तरी तुम्ही 0 to 1 इयर्स घाला आणि समजा तुम्ही टीम हँडल केला असेल तर येस घाला. ओके. नंतर रेट युअर इंग्लिश स्पीकिंग तुम्हाला इंग्लिश कसं येते ते घाला. जर तुम्हाला जास्त चांगलं येत असेल तर 5, जरा कमी असेल तर 4, 3 असेल तर जास्तीत जास्त 3 घाला. ओके. 3, 4, 5 मध्ये सिलेक्ट करा.
ओके. रेट युअर हिंदी स्पीकिंग. हिंदी तरी फ्लुएन्सीच असते कारण मोस्ट सगळ्यांना हिंदी येतं. ओके, ते घालू शकता तुम्ही. सिलेक्ट रिजनल लँग्वेज म्हणजे तुमच्या एरियामधली जी लँग्वेज आहे ती तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता. कुठली लँग्वेज बोलता ते तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता. ओके. तर हे घालायचं आहे इथं सगळं. आता समजा इथं आपलं आता इथं मराठी अवेलेबल नाही, तर तुम्ही अदर सिलेक्ट करा. ओके. हे करून तुम्हाला काय करायचं इथं फॉर्म सबमिट करायचं आहे. मग फॉर्म सबमिट केल्यानंतर काय होतंय मला कमेंट्स येतात, की सिलेक्शन कधी होते, मेल कधी. तर फॉर्म सबमिट झालं, तुमचं प्रोफाईल मॅच झालं, तर तिने तुम्हाला सिलेक्ट करतातच. ओके. जर प्रोफाईल मॅच नाही झालं, तर तुम्हाला रिप्लाय येणार नाही. जर मॅच झालं, तर तुम्हाला डेफिनेटली रिप्लाय येतोच. ओके. तर हे झाले फर्स्ट जॉब. आता सेकंड जॉब बघूया आपण काय आहे ते. सेकंड जॉब जे आहे ते आहे टेलिकॉलिंग रिप्रेझेंटेटिव्ह अर्न फ्रॉम एनीवेअर. कुठून पण तुम्ही अर्न करू शकता. ओके. तर इथं काय दिले तुम्ही इन्व्हेस्ट करायचं 4 to 5 अवर्स डेली अँड मेक रेग्युलर अर्निंग फॉर युअरसेल्फ. रेग्युलर तुम्ही इथं अर्निंग करू शकता. फक्त 4 ते 5 तुम्हाला तास द्यायचा. म्हणजे तुम्ही पार्ट टाईममध्ये पण इन शॉर्ट करू शकता हे जॉब. ओके. 18 प्लस इयर म्हटले त्यांनी फक्त रिक्वायरमेंट काय 18 प्लस इयर असायला पाहिजे. तुमचं 18 वर्ष कंप्लीट झालं व्हायला पाहिजे. आणि समजा तुमचा जर 6 महिने तुम्हाला एक्सपिरियन्स असेल टेलिकॉलिंग, त्यांनी जास्त प्रिफरन्स देतात त्यांनी म्हणजे लवकर तुम्हाला चान्सेस आहेत सिलेक्शनचे. समजा नसेल तरी तुम्ही इथं अप्लाय करू शकता. झिरो एक्सपिरियन्स असला तरी अप्लाय करू शकता तुम्ही. ओके. म्हणजे गुड कम्युनिकेशन स्किल असायला पाहिजे. कॅन्डिडेट आहे स्टुडंट बघा त्यांनी दिलेत. स्टुडंट असू शकता किंवा जॉब सीकर असू शकता, होम मेकर, हाऊसवाईफ असू शकता, लुकिंग फॉर चेंज इन करियर. जर तुम्हाला चेंज करायचं करियरमध्ये तर तुम्ही इथं अप्लाय करू शकता. ओके. नंतर प्रिफर्ड लँग्वेज लँग्वेज त्यांनी तमिळ, तेलुगू, कन्नडा और हिंदी. इथं मराठी नाही पण हिंदी त्यांनी मेन्शन केलं, तर हिंदी तुम्ही अप्लाय करू शकता. कन्नडा येत असेल तर कन्नडा, तेलुगू येत असेल तर तेलुगू, तमिळ येत असेल तमिळमध्ये तुम्ही अप्लाय करू शकता. ओके. इथं अर्निंग पोटेन्शियल किती दिली त्यांनी अर्निंग तुम्ही 15,000 पर्यंत अर्न करू शकता. म्हणजे बेस्ड ऑन युअर कंप्लीटेड तुम्ही जे सक्सेसफुल टास्क कंप्लीट करता त्याच्यावरती. ओके. ते दिलेले आहेत. आता ह्याचा फॉर्म तुम्हाला फिल करायचा आहे. तुम्हाला काय करावं लागेल? सेम इथं तुम्हाला तुमचं ईमेल आयडी घालायचं जे कंपल्सरी आहे, नेम कंपल्सरी आहे, फोन नंबर घालायचा आहे तुम्हाला. नंतर तुम्ही कुठल्या सिटीमध्ये राहता ती सिटी तुम्हाला इथं चूज करायची आहे, सिलेक्ट करायची आहे. मग इथे तुम्हाला सिटी दिसते, ती ही सिटी तुम्ही सिलेक्ट करायचं. ओके. नंतर तुमचा WhatsApp नंबर पण तुम्ही घालायचं. कारण त्यांनी WhatsApp नंबर थ्रूच त्यांनी तुम्हाला रीच आउट होतात. म्हणजे तुम्हाला मेल वगैरे सॉरी WhatsAppलाच तुमचं जे काही कम्युनिकेशन होते ते WhatsApp थ्रू होते. ओके. नंतर तुम्हाला डू यू अंडरस्टँड अँड टॉक फ्लुएंट इन इंग्लिश? तुम्हाला इंग्लिश येतं का? म्हणजे समजतं का? त्यांनी विचारलंय किंवा बोलू शकता. तर समजत असेल तर येस करून टाका. ओके. नो करू नका. कुठे पण आपण जॉब देताना आपण पॉझिटिव्ह पॉइंट्स द्यायचं असते त्यांना. ओके. तर तुम्ही येस करा. आर यू फ्लुएंट इन कन्नडा, तमिळ, तेलुगू इथं तुम्ही सिलेक्ट करा. तर तुम्हाला कन्नडा माहीत नसेल तर तुम्ही नो सिलेक्ट करू शकता. ओके. व्हॉट डू यू डू करंटली? तुम्ही करंटली काय करता? स्टुडंट असेल तर स्टुडंट सांगा. जॉब सीकर असाल तर हाऊसवाईफ असेल तर हाऊसवाईफ हे तुम्ही सिलेक्ट करा. ओके. नंतर तुम्हाला इथं तुम्ही लिहू शकता की तुम्ही हाऊ मेनी अवर्स आर यू अवेलेबल फॉर टेलिसेल्स टास्क एव्हरी डे? तर तुम्ही किती तास अवेलेबल असू शकता? हे तास तुम्ही सिलेक्ट करू शकता. 2 तास, 4 तास, 6 तास हे सगळं. ओके. तुमच्याकडे Android फोन आहे का? येस करायचं. एक्सपिरियन्स आहे का? असेल तर येस करा, नसेल तर नो करा. आर यू कम्फर्टेबल परफॉर्म ऑन टार्गेट बेसिस? जर तुम्ही टार्गेट बेसिसवरती काम करू शकता तर येस करा तिथं. ओके. नंतर डिस्क्राईब युअर पास्ट वर्क एक्सपिरियन्स इफ एनी. जर तुम्ही काम केलं असेल तर तुम्ही तर तुमचं डिस्क्राईब करू शकता. तुमचं वर्क काय होतं, प्रिव्हियस एक्सपिरियन्स तुमचं काय आहे ते. ओके. तर हे सगळं तुमचे डिटेल्स तुम्हाला सबमिट करायचे आहेत. ओके. मग सबमिट केल्यानंतर हे सगळं फॉर्म झालं, मग इथे लास्टला क्लिक करून तुम्हाला सबमिट करायचं. ओके. सबमिट केल्यानंतर तुमचं जर फॉर्म सिलेक्ट झालं, त्यांचं मॅच झालं प्रोफाईलशी, तर त्यांनी तुम्हाला मेल करतात आणि सॉरी मेल नाही तुम्हाला WhatsApp थ्रू त्यांचं कम्युनिकेशन होणार. त्यांनी सांगितलं WhatsApp थ्रू म्हणून. तर WhatsApp नंबर तुम्ही डेफिनेटली घाला. विसरू नका WhatsApp नंबर घालायला. ओके. तर हे आहेत, असे जॉब आहेत आणि जे मोबाईलमधून तुम्ही आरामसे करू शकता. समजा लॅपटॉप नाही, भरपूर कमेंट्स आहेत, "मॅडम आमच्याकडे लॅपटॉप नाही आहे, कसं करायचं?" तर हा चांगला जॉब आहे. इनिशियली करा तुम्ही, असं नाही म्हणत की डायरेक्टली लॅपटॉपवर जंप करा. मी म्हणतो की इनिशियली तुम्ही हे करा. ह्याच्यातून तुम्हाला थोडेफार पैसे येतात. ओके. थोडेफार पैसे आले तर नंतर मग तुम्ही जॉब स्विच करू शकता, चेंज करू शकता. बरोबर. एक-एक म्हणतात की मला टेलिकॉलिंग आवडत नाही. पण इनिशियली करा म्हणते मी. जर सिलेक्शन होत असेल तर कारण आपल्याकडे लॅपटॉप नाही आहे. तर सध्याला आपण मोबाईलचं बघितलेलं बरं. बरोबर. तर इनिशियली करा तुम्ही. थोडीफार अमाउंट जमा झाली तर नंतर तुम्ही सेकंड हँड लॅपटॉप घेऊ शकता. सेकंड हँड तुम्हाला 10,000 15,000 पण लॅपटॉप मिळतंच. ओके. घेऊ शकता तुम्ही. मग नंतर तुम्ही जॉब चेंज करा. ॲटलीस्ट 2-3 महिने, 4-5 महिने तरी इथं तुम्ही करा. मग नंतर तुम्ही जॉब चेंज करा. नंतर तुम्हाला एक्सपिरियन्स येतो. मग तुम्ही जॉब चेंज करत जाताच. ओके. तर असं आहे. तर चांगला आहे अपॉर्च्युनिटी म्हणते मी. ज्यांना मोबाईलमधून जॉब करायचा आहे त्यांनी करू शकता किंवा लॅपटॉप असेल तरी पण मोबाईलमधून जॉब करायचा तर तुम्ही करू शकता. ओके. तर आणि हेक्टिक नाही आहे काय. फक्त टार्गेट असतात, लीड्स देतात त्यांनी फक्त आपण त्यांना कॉल करून इन्फॉर्म करायचं एवढंच. ओके. फाईन. तर मला वाटतं की मी सगळं क्लिअरली सांगितलेलं आहे. समजा तुम्हाला काही समजलं नसेल तर प्लीज मला तुम्ही कमेंट करू शकता. आणि समजा माझे व्हिडिओज तुम्हाला जर आवडत असेल, तुम्ही नवीन असाल माझ्या चॅनलवरती, माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू सगळ्यांना.